तर नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉग शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर मी आज आलेलो आहे आपल्या वर्दवच्या रानात. तर आंब्याच्या बागात बघा, आंब्याची बाग बघा काय सुंदर झालेली. तर तिथे इथं गिन्नी आहे स्टार्टिंगपासून. तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर स्टार्टिंगपासून तुम्हाला मी सगळं दाखवतो, कुठून काय कसं काय. तर चला पहिले आपण सुरुवात करू इथं. Let's go. तर इथं पहिले स्टार्टिंगला आहे नारळाचं झाड. एकदम इकडं चिक्कू, हा इथं पेरू आहे बघा, हे पेरूचं झाड आहे. आणि इथं चिक्कू आहे. आणि इकडं परत नारळाचं झाड आहे एक. आणि इकडं दशहार आंबा आहे, नाव एक जात आहे आंब्याची. तर त्यातला दशहार नावाचा आंब्याची जात आहे. तर त्यातले हे आंबे हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, हे आहे समोर आंबे. तर इथं एक शेवग्याचं झाड होतं, तर ते तुटलंय त्या दिवशीच्या वाऱ्या वादळामुळं. इथं सगळे झाड झुडपत पडले. हा तेव्हा तिथं त्याचं सगळं गवत. आणि परत इथं एक चिक्कूचं झाड आहे, इथं एक नारळाचं झाड आहे. तर चला आता पण पुढं जाऊया. परत इथे एक चिक्कूचं सापडन, परत चिक्कू आहे. आणि असं हे वेगळे कोणतं तरी एक झाड आहे. परत एक नारळ आहे, परत नारळ झाल्यावर परत एक चिक्कू आहे, परत एक नारळ आहे. तर आता पुढे जाऊयात. तुम्हाला त्या पानाचं नाव माहिती आहे का? ते खिचडी वगैरे मध्ये टाकता, तमालपत्र म्हणतात त्याला, तमालपत्र. ते लांब लांब ते पान. मी तुम्हाला ते झाड दाखवतो आता बरं का. हे बघा, हे झाड इथे तमालपत्र. हा, त्याची ग्रोथ पण चांगली होती. एक एक दोन झाडे ना रे तमालपत्राचे, दोन आहे बघा. ते वर्ष वाळलेले दोन आहे. आणि हे परत दशहार आहे. हे बघा, आता तुम्हाला मी दशहाराचा आंबा दाखवतो. बघा, दशहाराचा आंबा आहे, एकदम गोल्ड फरलेलं आहे हे झाड. तर आता मी तुम्हाला त्याच्या आतमध्ये जाऊन दाखवतो. गिनी थोडासा कंटाळा आला वरतो तुला. हा बघा, हे बघा एकदम कसं आहे, गोल झालेलं आहे बघा सगळीकडून झाड, एकदम गोल. याच्यामध्ये मी किती सुंदर झाड आहे बघा. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असं एकदम इंटरेस्टिंग काय शब्द म्हणता येईल नाही मला, ती जुबान फिसलली आता माझी. चला चला आता पण बाहेर जाऊया. इकडे एक परत एक नारळाचं झाड आहे. इकडे तो जाता येणार नाही, तर तिथं पण नारळाच आहे सगळे. तर चला आता पुढे जाऊ. इथं वर्दवची गिन्नी आहे, गायांची गिन्नी. तर वर्दव तिकडे तोडायचं काम करतोय. तर आता पटकन पुढे जाऊयात. आंब्याचे आंब्याचा बाग, आंब्याचा बाग कसं आहे, एकदम मस्त आहे ना, एकदम मस्त आंब्याचा बाग आहे बरं का. आमच्या वाटाड्यात काय नाही, म्हणजे हेच वेगळे वेगळे देश, हेच आमचे वेगळे वेगळे देश आहे भारतात. तिकडे एकदम हरियाली सगळीकडून, एकदम सुंदर. एवढं सुंदर फक्त भारतात पाहायला भेटन. आणि जर अजून सुंदर तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर ते कुठं पाहायला भेटन? सोमसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये एकदम सुंदर ब्लॉग आहे. मला तुम्हाला इथं मी पाहायला म्हणजे तुम्हाला दिसणार आहे. तर त्याच्यात आपण मी तुम्हाला पुढं परत एक नारळाचं झाड आहे. काय कुठून गेलो? हा, किती मिनिटं लागेल? चालेल नाही, वर्दव चाललंय धार लावायला कोयताला. मी आता पुढचं दाखवून घेतो तोपर्यंत. तसंच मला खाली जायचंय. आणि नेमका आपला कॅमेरामॅन म्हणजे आमई पण नाही, आमई आपला बाबा, मग ब्लॉगला अजून मजा आली असती. तर चला, तर आपण आता आलेलो होतो या नारळापाशी. येतं हे नारळ तुम्ही बघू शकता. ह्या नारळाची अजून पण एवढी ग्रोथ नाही, पण लवकरच होतीये. हे बघा, हे नारळ बघा किती वाढलंय. झूम केली मी, हे बघा नारळ पण. आणि आम्ही एक व्हिडिओ बनवत होतो, आपण पाणी नव्हतं तितकं ते झाडाला. तर माझा अंदाज टाकलाय की नाही काय माहिती होतो ब्लॉग. तर ते समोर ह्याच झाडावरून पडला झाड. हे बघा, हे झाड इथे, हे झाड आहे. आम्हाला नारळाचं पाणी प्यायचं होतं तिघांना, पण समोर फिसलला त्याच्यावरून. मग काय, आमच्या नारळाचंच फिसलून गेलं. आम्ही म्हटलं जाऊच नाही प्यायचं. त्याची इच्छा सोडून गेली. अरे पुढं तर मला माहिती का, ते काय नाव आहे त्या झाडाचं,
वर्दवला आले विचारून घेतो मी. तर बोट ज्याच्यापासून बनते ना, बोट ज्याच्यापासून बनती ते झाड तुम्हाला मी आता दाखवतोय. हे बघा, हे बघा, हे झाड आहे ते, याच्यापासून बोट बनती. हा बघा, इथून खालपासून एवढं भरपूर मोठं झाड आहे, याच्यापासून बोट बनते. हा बघा, हे झाड आहे ते, आणि एक हे खालपर्यंत. आणि याच्या समोर एक इथं आवळ्याचं झाड आहे समोर. हे बघा, आवळ्याचं झाड आहे, आवळ्याचं झाड आहे. आणि परत एक इथं आंबा आहे. तर ह्या आंब्याचं नाव माहीत नाही मला काय, तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती असेल तर. नसेल माहिती तर मी सांगतो वर्दवला विचारून. परत इथं एक शेवगाचं झाड आहे. तुम्हाला मी शेवगा म्हणजे ड्रमस्टिक सांगतो. हे बघा, हे शेवग्याचं झाड आहे. जास्त कारण की मी इथं जर गेलो तर माझं अंग, जर मी इथं गेलो तर माझं पूर्ण अंग कापर. त्यामुळं जाण्याची रिक्स नाही घ्यायची. आपल्याला लांबून निघून दिसतंय सुंदर असं. तुम्हाला पण ब्लॉगमध्ये मला दाखवायची इच्छा होती भरपूर दिवसांची. तुम्ही तर काय कमेंट करत नाही, मला दाखवावं लागणार आहे. आणि ब्लॉग मला बनवायचं आहे, तुम्ही सपोर्ट दाखवताय म्हणून मी म्हणलं जाऊ द्या, बनवून टाकू यांच्यासाठी. तर चला. तर आता इथं आहे नारळाचं झाड एक सुंदर असं. तर हे बघा, नारळ. पुढे एक परत दशहार. हा बघा, दशहार या आंब्याची जातीचं नाव आहे दशहार. पुढं आणि तुम्हाला मी आता चंदन दाखवतो. हे चंदन आहे, हे चंदन आहे. तुम्हाला अजून झूम करून दाखवतो. हे चंदन आहे, असे त्याचे पानं असतात. जेव्हा आपण पलीकडून जाऊ ना आपल्या रानात पलीकडून, तर तुम्हाला मी दाखवेल. पुढं आहे आपल्याकडं आपल्याला याला काय म्हणता, जांभूळ. तर हे जांभळाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. हे जवळून दाखवू शकतो आपण. इथं काही नाही, इथं पाणी आहे ना, याचं पाणी आलेलं आहे. हा काही जांभूळाचं झाड आहे. अजून या वेळेस फळ नाही लागलेलं. तर पुढं आहे इथं लिंबाचं वगैरे. इथं हे काही कामाचं नाही आपल्या. तर मला इथून जायचं आता. इथं पण एक शेवग्याचं झाडाचं हे झालेलं आहे काम तमाम. या ॲपलचं झाड आहे. तर तुम्हाला मला इथं एक फळ दाखवायचं होतं. हा काही इथं फळ खाली पडलेलं आहे एकदम मस्त. आणि इकडे बघा हे फुलं लागलेलं आहे ॲपलच्या झाडाला. बहर याचा थोडक्यात सांगायला गेलं तर. आणि पुढं तर तुम्हाला मी वर एक फळ दाखवतो. तर इथं लागलेलं आहे. हा का इथं फळ इथे. हा का दिसलं का, एक फळ आहे बघा, एक फळ इथं आहे. आणि अजून वर हे बघा, हे इथं आहे की इथं एक फळ आहे. तर चला, न काही टाइम वेस्ट करता पुढचं पण तुम्हाला दाखवून घेऊन. कारण मला परत आश्रमात जायचं आहे आज पालखी. तर हा ब्लॉग एंड करून मला आश्रमात पण काम आहे. तर चला आता पण पुढचं दाखवून घेऊयात. आता इकडं काही आंब्याच्या बागात असं काही नाही दाखवण्यासारखं तुम्हाला. तर आता चला आपण पलीकडे जाऊयात. आंब्याच्या बाग आता सोडून बाय बाय आंब्याचा बाग. चला, असे पाईपलाईन केलेली आहे आंब्याच्या बागाला. सगळीकडे पाणी जाऊ म्हणून ठिबक केलेलं आहे सगळीकडं. सगळ्यांना पाणी गेलं पाहिजे. आणि आता इथलचं असं एवढं मोकळं आहे. तर चला, फोन हिट होतो परत कॅमेरा जास्त चालू राहिल्यावर. आणि शेवग्याचं झाड आहे ना, हे फार कुचका असतं. त्याच्यावर चढताना जास्त विचार करून चढावं. म्हणजे ज्याला पण चढायचं असेल ना, त्यांनी जास्त विचार करावा आणि मग शेवग्याच्या झाडावर चढावं. तर अशी काही आमची वर्दवजी त्यांची शेती आहे मस्त सुंदर अशी. तर आता पुढे जाऊयात. इथं पण एक पडलेलं हे होता दिवशीच्या वारीने. असं भयानक वार राहताना काय सांगू तुम्हाला. टिटवी का बरं आढळती टिटवी. हे बघा, इथं परत एक शेवग्याचं झाड आहे. हेच एक दोन राहिले शेवग्याचे. हे नारळ परत एक नारळाची झाडं भरपूर आहे रानात. आणि ना आमच्याकडं भरपूर म्हणजे किती, 1-2 जास्त 3-4 वर्ष झाले असतील. तेव्हा आहे ना तिकडं जाऊ आपण. तेव्हा सांगतो तुम्हाला. तिकडे तेव्हा आहे ना त्यांनी केळी लावली होती त्या रानात पलीकडच्या. तर आपण तिकडे पण जाऊयात. त्याच्या आधी आपण तुम्हाला नारळाचं झाड परत एक, यांची पण जाती असणार आहे बरं का नारळांच्या. भरपूर प्रकारचे गावरान भरपूर प्रकारचे असतात. तर या बघा, परत ही ड्रमस्टिक. आणि याचं परत हे शेवगा आहे. याला बघा शेवगा लागल्या.
असं शेवगा लागतं हे बघा. आणि पुढे जाऊयात. इकडचं काय दाखवण्यासारखं नाही काही, आणि इकडे सगळे नारळ आहे आणि इथे एक शेवगा आहे फक्त. हे 3 झाडं शेवगाचे फक्त इथं आता राहणार. तर आता पलीकडे जाऊया. आता वळू आंब्याच्या बागाकडे, आणि इकडे सगळे आता नारळ आहे. समोरचा तुम्ही व्ह्यू चेक करून घ्या एकदा. तर चला आता आपण जाऊ पलीकडे. तर आता तुम्हाला मला एक सांगायचं आहे, तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. मला एवढं लागलेलं असून सुद्धा मी ब्लॉग बनवतोय. तुम्हाला सबस्क्राईब करायला काय होतं आहे मला काही समजत नाही. 1 मिनटं. पाय घाण आहे माझा हे, कारण की चिखलाचा पाय झाला आहे सगळं. जाऊ द्या, पायाकडे दुर्लक्ष करा, पण तुम्ही जखमी कडं एकदा बघा. एवढं लागून सुद्धा मी ब्लॉग बनवतो, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. अजून चांगले व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅलेंजचे सुद्धा व्हिडिओ बनवायचे आहे. आता आपण सुरू नवीन करणार आहे, तर चॅलेंज करत राहायचं आपल्याला. तसंच आपण कालचा व्हिडिओ पाहिला असून तुम्ही, लपाछपी आपण म्हणजे हाईड अँड सीक चॅलेंज खेळलो एक. तर त्या हाईड अँड सीकमध्ये मजा आली यार का, आम्हाला तर मजा आली. आम्हाला अजून एक खेळायचं होतं, पण काय आलं नेमकं आहे ना, काही जणांना अभ्यास करायचा होता, काही जणांना नव्हतं करायचं. मग कमी झाले प्लेयर, आणि प्लेयर पण एवढे नव्हते. मग कंटाळा आला. नंतर ना म्हटलं जाऊ द्या, तर आज ब्लॉग बनवून घेऊ म्हटलं. आणि सकाळपासून विचार करत होतो काय बनवायचं. तर आता वर जाऊन म्हणजे चल म्हणून माझं राहणार. तेव्हा लक्षात आलं आपण आज असाच ब्लॉग बनवून टाकू. तर म्हटलं चला आता. तर आता सुरुवात करूयात ह्या आंब्यापासून. तर ह्या आंब्याची जात आहे केशर. तर आता सगळे आंबे उतरवलेले आहे. तुम्हाला काही दाखवू शकत नाही. जर एखादा आंबा राहिलेला असेल तर मी तुम्हाला तो दाखवू शकतो, बरोबर आहे ना. तर चला आता आपण हे बघा, तुम्ही हे आंबा पाहून घ्या कसा आहे. एकदम सुंदर असा आहे, गोल आहे, मजा येते. तर चला पुढं. तर तिकडे सगळे केशर आहे बागेत. तर चला आता आपण एक फिरून एक तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही इथं पाहिलं असेल तर इकडं सगळा असा आंब्याचा बाग आहे. इकडं काही दाखवण्यासारखं नाही, पण एक गोष्ट अशी दाखवण्यासारखी आहे की इकडं आहे आमची इथं याचं झाड, काय म्हणतात त्याला, ॲपलचं झाड. ॲपलचं झाड आपण तुम्हाला दाखवून घेऊयात. तर चला ॲपलचं झाड दाखवलं मी चाललोच आहे तुम्हाला. जास्त गबळ आहे. तर हे बघा काय रे, काही नाही. तर हे बघा ॲपलचं झाड आहे, आणि इथून सरळ कुठं गेलं अरे, इथं होतं ना यार, इथं एक फळ सुद्धा होतं. हा हे बघा इथं ॲपलचं फळ आहे. हो, हे आंब्याच्या बागात खतराची एक गोष्ट आहे, खतऱ्यासारखी एक गोष्ट आहे. तर ती गोष्ट म्हणजे अशी हा का, मोहळ. दसायची मला एखादी भाऊ जास्त जवळ नको दाखवायला. तर आता तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची होती, ते म्हणजे रुद्राक्षाचं झाड. तर रुद्राक्षाचं झाड तुम्हाला मी दाखवतो माझ्या समोर एक ज्यात. तर चला, हे रुद्राक्षाचं झाड येण्याला आलेलं आहे बहर. हो का, मागच्या वेळेस त्याचे फळं निघून गेले. तर असं आपलं काय रुद्राक्षाचं झाड असं. आणि इकडे काय नाही, इकडं असे संत्री, मोसंबी, परत नारळ आणि आंब्याचा बाग, बस असे झाड आहे इकडं. तर पुढचं दाखवून जात तुम्हाला. तर चला. तर इकडं मोठे इडलिंबू झाड आहे, आणि हे बदाम, ते बदाम नाही काय एकदम मोठे येतं बघा, ते झाड आहे. आणि इडलिंबूचं झाड आहे. नाही, हे संत्रीचं, सॉरी बरं का, गलती से मिस्टेक हो गई मेरे से. हे संत्रीचं आहे बघा. हा ही संत्री. आणि सापसुरी होती का हे बघा. आणि इकडं आहे इडलिंबूचं झाड. हे असं इडलिंबूचं झाड आहे. एक पण पिकलेलं नाही अजून, पिकतीलच आता. आणि हे लिंबूचं झाड. इकडे गुलाब. याचं नाव काय सांगितलं होतं त्या दिवशी? याचं नाव काहीतरी वेगळंच आहे बरं काय झाडाचं, असं वेगळंच नाव काहीतरी. आणि हे संत्रीचं झाड. आणि इकडं इडलिंबू वगैरे. तर चला आता. आणि जास्वंद. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम. तर चला पब्लिक, पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा पुढचा व्हिडिओ, कारण की पुढचा व्हिडिओ हा
इंटरेस्टिंग मला म्हणता येईल नाही शब्द. चला पुढचा ब्लॉग बघून घेऊ डायरेक्ट.